माहौल नजर आ रहा है? मागील 3 वर्षापासून महानगरपालिकेत नगरसेवक नसल्यामुळे लोकांच्या समस्या आहेत, त्यामुळे लोक पेटून उठलेत. लोकांच्या समस्या ज्या सोडवण्यासाठी ज्या पद्धतीने सना मलिक मॅडम आमच्या काम करतात आमदार, त्याच पद्धतीने रचना गवससुद्धा नगरसेवक म्हणून काम करतील हा लोकांना विश्वास निर्माण झाला असल्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे आणि लोक स्वतःहून आमच्या रॅलीमध्ये सहभागी होत. मागील 5 वर्षापूर्वीचा जो पंचवार्षिक असलेला नगरसेवक ज्याला पक्षाने तिकीट नाकारली कारण त्याची कामं समाधानकारक नसल्यामुळे त्याला पक्षाने नाकारलं आणि त्याच पक्षाचा आज उमेदवार देण्यात आला. आणि त्यांच्या आता जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडे काही विजन नाहीत. आमच्याकडे महाराष्ट्र नगरचा जो डेव्हलपमेंटचा प्लॅन जो आमच्या माननीय मंत्री नवाब मलिक साहेब आणि सना मलिक मॅडम यांच्या माध्यमातून आमची रचना गवस नक्की लोकांचं स्वप्न पूर्ण करतील हा मला विश्वास आहे. लोकांना काय आव्हान द्याल? लोकांना हे आवाहन करीन की जातीपातीच्या पलीकडे किंवा इतर जे पैसे वाटत होतील त्या ह्याच्याकडे लक्ष न देता पैसे तुम्ही कुठलेही काही करा, खावा कोणाचे मटण आणि दाबा घड्याळाचे बटन. कारण तुम्हाला विकास हवा असेल तर 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 एकच पर्याय तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घड्याळ. रवींद्र गवस दादासोबत मी गेल्या 20 वर्षापासून आहे. गेल्या 20 वर्षापासून माझे ते राजकीय गुरु आहेत. त्यांच्यासोबत हाताला हात पकडून मी त्यांच्यासोबत दिवसाचं काम केलं आहे. प्रत्येक चळवळीमध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांच्यासोबत आहे. आज त्यांच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीला ज्या पक्षामध्ये ते होते त्या पक्षाने त्यांना नाकारलं, त्यांना डावललं, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांना न्याय दिला, त्यांच्या कामाचं त्यांना योगदान दिलं आणि म्हणून त्यांच्या मुलीला या ठिकाणी तिकीट देण्यात आलं. आम्ही सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा, नवाब मलिक साहेब आणि सना मलिक यांचा आभार मानेन की त्यांनी त्यांच्या कामाचं दखल घेतली आणि त्यांना ह्या ठिकाणी त्यांच्या मुलीला तिकीट दिलं. रवी गवसदादांनी गेल्या 20 वर्षामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरती आंदोलनं केलीत, छोट्या छोट्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक आंदोलन तुम्ही जर त्यांच्या फेसबुक अकाउंटवरती बघाल तर प्रत्येक आंदोलन हे रवी गवसदादांचं आहे. या ठिकाणी प्रत्येक समस्या असेल, सभ्यता असेल, विषय असेल, नाल्याचा विषय असेल, त्यानंतर कुठल्या चाळीमध्ये काम होतं तो विषय असेल, पोलिटिशियनचा विषय असेल, कोणावरती अन्याय अत्याचार होत असेल त्याचा विषय असेल, प्रत्येक विषयामध्ये त्याला न्याय देण्याचं काम हे रवींद्रदादा गवस यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पक्ष या पक्षाने, सत्ताधारी पक्षाने रवींद्र गवसदादा यांच्या मुलीला तिकीट दिले आणि त्यामुळे आम्ही ताकदीने रवींद्र गवसदादा यांच्यासोबत आहोत. त्यांच्या मुलीला आम्ही या ठिकाणी निवडून आणणार म्हणजे आणणारच. आणि ही मी एक शिष्य म्हणून माझी गुरुदक्षिणा असणार आहे की त्यांच्या मुलीला मी या ठिकाणी नगरसेविका बनवल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही माझी त्यांना काँग्रेस पक्ष जसं आता सांगण्यात आलं की रचना गवस यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून. बघा, सत्तेत असताना सगळेच कामं करतात. रवींद्र राजाराम गवस यांचं हे एक वैशिष्ट्य आहे की सत्तेत नसताना आत्तापर्यंत त्यांनी कामं करत आलेले आहेत. ते बरोबर आहे, ज्याची कुठल्याही प्रकारची ह्या ठिकाणी सत्ता नव्हती, जे पहिल्या पक्षामध्ये होते, आणि त्या ठिकाणी डेअरिंगने प्रत्येक काम असेल, जसं नाले गटाराचंच काम नाही तर प्रत्येक नागरिकासाठी महाराष्ट्र नगरचं ते रात्रंदिवस काम झटत आलेले आहेत. कुठल्याही समस्येवरती ते तोडगा काढण्यासाठी ते पुढे आलेले आहेत आणि या सगळ्या कार्याची त्यांची दखल घेऊनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या कन्येला तिकीट जाहीर झालेलं आहे. आज तुम्ही तिच्याकडे बघत असाल, आज सगळ्यात आपली मुंबईतली तरुण उमेदवार आहे ती, आणि तिला हे तिकीट उमेदवारी जी आपल्या पक्षाकडनं जाहीर झालेली आहे, रात्रंदिवस ती घरोघरी जाऊन स्वतः ह्या प्रचारामध्ये उतरलेली आहे. तिचा तो उत्साह तुम्ही आता बघतच असाल. आणि हा उत्साह मी तुम्हाला एवढं नक्की सांगू शकतो 100%, आज तुम्ही माहोल बघत असाल आमच्या रॅलीचा. आज तुम्ही जर इकडे कम्पेअर केलं तर आमच्या रॅलीचा माहोल तुम्ही बघत असाल, उत्साह बघत असाल, हा जोश कायम राहणार आहे. मी 100% ग्वाही देतो तुम्हाला, बॉन्ड पेपरवर लिहून देतो, विजयाचा गुलाल 16 तारखेला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असणार. आणि रचना रवींद्र गवस हीच नगरसेविका म्हणून या ठिकाणी विजयी होणार आहे आणि आपण बघणारच आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा रचना दीदी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रचना दीदी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सना दीदी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. भेटतोय आणि ह्या टायमाला तर सीट नक्की म्हणजे रविदादाचीच आहे. आणि त्यांची पोरगी तर आत्ता ह्याच्यात उतरली आहे राजकारणात. नवीन उत्साहाने
सगळ्यांना प्रतिसाद देऊन काम करतोय आम्ही. तो हमने चिकल में जाके लोगों को वोट देने के लिए बोला है, इसलिए हम 100% उसको जीतेंगे ही जीतेंगे. आप क्या कहना चाहेंगे, किस तरह से रचना दाई एकदम ऐसा अच्छा से तो मिल रहा है रिस्पांस, मगर कैसा हम लोग को मालूम ही है ये सीट हमारी ही है, इसकी वजह से हम फुल कॉन्फिडेंस में हैं और हमारा प्रचार बहुत अच्छा चालू है. क्या निवेदन करोगी लोगों से? 15 तारीख को सब बाहर आओ जल्दी जल्दी और घड़ी को वोट दो और हमको काम करना है, विकास करना है. आमदार मैडम हमारे साथ होगी तो हमारे महाराष्ट्र नगर और चित्ता कैंप का विकास जल्दी से जल्द होगा. इथे गटार व्यवस्थित नाही आहेत. गेली 5 वर्ष बघितलं असेलच तुम्ही, नगरसेवक नाही आहे आणि जे आहेत ते इथे फिरकलेही नाही आहेत. गटारे म्हणा, महिलांची शौचाची सुविधा म्हणा किंवा रस्ते म्हणा किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अजून पूर्णपणे इथे विकसित झालेल्या नाही आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही दिलेला निवडून देऊ, म्हणजेच रचना रवींद्र गवस यांना निवडून दिल्यावरती त्या आमच्या अपेक्षावरती पूर्णपणे विश्वास ठेवून आम्ही त्यांना विजयी करून त्या आमच्या अपेक्षांवरती पुरे उरतील आणि आम्हाला भरोसा आहे की ह्या सीट त्याच विजयी होऊन येणार आहेत, कारण की लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगला म्हणजे खूप चांगला मिळतो आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की हा विजय आमचाच आहे. विजयाच्या पूर्वीही हा विजय आमच्याच पदरी आहे आणि आहेच. रवि दादा तुम आगे बढ़ो. क्या कहेंगे, किस तरह का इस समय जो प्रचार चल रहा है, क्या लग रहा है कैसा विकास होना चाहिए? अगर रचना रविंद्र गवस अगर चुन के आती तो किस तरह का विकास करेंगे? बहुत अच्छा विकास करेंगे रवि दादा से एक बहुत ही अपेक्षा है कि रवि दादा जो है यहाँ पे जितने भी लोग 2006 से आए हैं रवि दादा के चाहने वाले हैं और सब लोगों का यही समर्थन है कि रवि दादा